देवाचं वचन आम्हाला सांगतं पाप काय आहे. पाप म्हणजे सर्व प्रकारचा स्वैराचार आहे, की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याचं हृदय जर समजायला लागलं त्याच्यात काय आहे, तर कोणी दोन व्यक्ती एका ठिकाणी बसू शकणार नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की त्यांनी सृष्टीची निर्मिती केली त्याच्या शब्दाने, त्याच्या वचनाने, आणि म्हणून त्याच्या वचनाच्या मध्ये सामर्थ्य आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की त्याच शब्दाने, त्याच वचनाने तो ह्या जगाचा नाश एक दिवशी करणार आहे. आणि म्हणून आम्ही ह्या जगाच्या अतिशय शेवटच्या काळाकडे आम्ही चाललेलो आहोत. जगाची परिस्थिती जर तुम्ही आज बघाल तर अतिशय बिकट झालेली आहे. ठिकठिकाणी समस्या आहे. मोठमोठे राजकीय पुढारी जगातले गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहे. जगाची परिस्थिती अशी अतिशय चिघळत चाललेली आहे. कसे काय प्रश्न सोडवावे अनेकांना समजत नाही आहे. युद्धाच्या अवया आम्ही ऐकतो, समस्या आम्ही ऐकतो. ज्यावेळेस आम्ही न्यूज चॅनल सुरू करतो आम्ही पाहतो की वेगवेगळे देश युद्धासाठी मोठमोठे अण्वस्त्र तयार करत आहे, सज्ज झालेले आहे. बायबल आम्हाला सांगतं काही वर्षांपूर्वी ज्यावेळेस जगाची परिस्थिती अतिशय बिकट होती, पापाने सर्व जग भरलेलं होतं, सर्व लोकांनी आपला मार्ग सोडला होता, सर्व पशूंनी देखील दुष्ट आचरण केलं होतं. देवाचं वचन आम्हाला सांगतं त्यास परमेश्वर देवानी या सृष्टीचा पाण्याच्या द्वारे नाश करण्याची योजना केली आणि सर्व पृथ्वीवर मोठा जलप्रलय त्याने आणला आणि संपूर्ण सृष्टी त्याने नाश केली. परंतु एक व्यक्ती ज्याचं नाव नोहा होतं, देवानी त्याला आणि त्याच्या कुटुंबाला ह्या जगामध्ये त्याचं संरक्षण केलं, कारण देवाच्या दृष्टीने तो नीतिमान आणि धार्मिक व्यक्ती होता. देवानी सांगितलं, नोहा तू आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी एक तारू बनव, एक नाव बनव, कारण मी या संपूर्ण सृष्टीचा नाश करणार आहे. कारण हे जग पापाने भरलेलं आहे, दुष्टाईने भरलेलं आहे. लोकांनी सर्व आपला नैसर्गिक मार्ग सोडून सर्व आपल्या मनाच्या दुष्टपणामध्ये ते चाललेले आहे. देवाचं वचन आम्हाला सांगतं पाप काय आहे. पाप म्हणजे सर्व प्रकारचा स्वैराचार आहे. आणि अशा प्रकारे सर्व लोकांनी दुष्टतेचं काम ज्यावेळेस सुरू केलं, देवाला दुःख झालं. लक्षात ठेवा, मगाशी आम्ही ऐकलं ब्रदर अजय चव्हाणने सांगितलं की देव प्रेम करतो, परंतु मी आणखीन एक तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगत आहे की त्याची दुसरी एक बाजू ही पण आहे की परमेश्वर न्यायी देव आहे. तो प्रेमळ आहे, निश्चित आहे. आम्ही त्याच्या प्रेमाला योग्य प्रतिसाद योग्य वेळेस जर दिला तर निश्चित तो आमचा सांभाळ करण्यासाठी, आमचा बचाव करण्यासाठी, आमचं रक्षण करण्यासाठी तो त्या ठिकाणी आहे. पण जर त्याच्या प्रेमाचा मनुष्याने गैरफायदा घेतला तर तो न्यायी सुद्धा आहे, देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि त्याच्या त्या न्यायीपणामुळे त्यावेळेस परमेश्वर देवानी ह्या संपूर्ण सृष्टीचा नाश केला. मोठा जलप्रलय पृथ्वीवर आला आणि संपूर्ण सृष्टी त्यांनी बुडवून टाकली. काही वर्षांपूर्वी आम्ही पाहिलं, न्यूजवर मी बघत होतो, कोणीतरी व्यक्ती आला आणि त्यांनी सांगितलं जगामध्ये पुन्हा जगबुडी येणार आहे. पण देवाच्या वचनामध्ये परमेश्वरांनी सांगितलं ज्यावेळेस त्या जगबुडीमधून परमेश्वर देवानी नोहाला आणि त्याच्या कुटुंबाला सांभाळलं, त्यांचं रक्षण केलं, त्या नावेमध्ये त्यांना ठेवलं, आणि ज्यावेळेस सर्व पृथ्वीवरचं पाणी ओसरलं परमेश्वराने त्यांना पुन्हा बाहेर आणलं आणि देवानी त्यांच्यासाठी संगती करार केला. परमेश्वर म्हटला की मी तुमच्या संगती करार करत आहे की इथून पुढे या सृष्टीचा पाण्याने संपूर्ण नाश मी कधी करणार नाही. देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वरांनी सांगितलं की ही पृथ्वी देवानी अग्नीसाठी राखून ठेवलेली आहे. एक वेळ येणार आहे ज्यावेळेस परमेश्वर देव सर्व सृष्टीचा अग्नीने नाश करणार आहे. आणि
आणि ती फार भयानक स्थिती आहे. आज आम्ही बघतो की सर्व राष्ट्र तयार आहेत आपापले शस्त्र घेऊन लढाईसाठी, ह्या जगाचा नाश करण्यासाठी. हे जग दुष्टतेने भरलेलं आहे. आम्ही कुटुंबांमध्ये पाहतो समस्या आहे, एकमेकांसंगती कोणाचं पटत नाही, वैर आहे, द्वेष आहे, मत्सर आहे. नाते संबंध केवळ स्वार्थावर आधारित राहिलेले आहेत, पैशावर आधारित राहिलेले आहेत. ज्या वेळेस आम्ही न्यूजपेपर वाचतो, वर्तमानपत्र वाचतो, टीव्हीवरचे न्यूज आम्ही पाहतो, कितीतरी भयानक गोष्टी चाललेल्या आहेत. भाऊ भावाविरुद्ध, मुलं बापाविरुद्ध, मुलगी आई विरुद्ध उठताना आम्ही पाहिलेलं आहे. वैर आम्ही बघतो, द्वेष आम्ही बघतो. आणि याचं कारण आहे की मनुष्याचं हृदय पापाने भरलेलं आहे. देवाच्या वचनामध्ये एक वचन आहे आणि त्यामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. देवाच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त एका ठिकाणी सांगत आहे की मनुष्य जे काही खातो किंवा पितो त्याच्याने तो विटाळला जात नाही, पण आतून ज्या गोष्टी बाहेर येतात त्या गोष्टीने तो विटाळला जातो. आतून काय निघतं? द्वेष, राग, हेवा, दावा, मत्सर, तट, फुटी, घाणेरड्या गोष्टी, घाणेरडे विचार मनातून मनुष्याच्या बाहेर येतात आणि ते माणसाला विटाळतात, ते माणसाला दुष्ट बनवतात, ते माणसाची खरी परिस्थिती स्वरूप ते प्रदर्शित करतात. आज जर मी समजा या ठिकाणी चांगले कपडे घालून आलो पण माझ्या मुखातून जर घाणेरड्या गोष्टी मी काढत आहे तर ते माझं स्वरूप, माझं व्यक्तिमत्व प्रगट करत आहे की मी कशा प्रकारचा आहे. कपड्यांनी, वरच्या स्वरूपाने मनुष्य ओळखला जात नाही. देव आमच्या हृदयाकडे पाहतो, देव आमच्या हृदयाची स्थिती पाहतो आणि ज्या वेळेस ते हृदय जर पापाने बरबटलेलं आहे, दुष्टतेने भरलेलं आहे, तर देवाला त्या ठिकाणी काहीतरी करावं लागतं. देवाचं वचन आम्हाला सांगतं की आजचा हा काळ आहे, हा कृपेचा काळ देवाने ठेवलेला आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही वचनामध्ये पाहतो की ज्या वेळेस मनुष्य त्या हृदयामध्ये पाप आहे त्याची स्थिती त्या ठिकाणी अशा प्रकारे आहे. पण देव, बायबल सांगतं, त्याची कृपा आम्हाला पुरवतो आणि तो आम्हाला पापातून वर येण्यासाठी सहाय्य आणि मदत करतो. आमची स्थिती हृदयाची अशा प्रकारची आहे. देवाचं वचन आम्हाला एका ठिकाणी सांगतं की हृदय सर्वात कपटी आहे, ते असाध्य रोगाने ग्रस्त आहे. हृदयामध्ये घाणेरड्या आणि वाईट गोष्टी वास करतात आणि त्यामुळे त्या मनुष्याला विटाळतात. देवाचं वचन आम्हाला सांगतं की हे हृदय फार महत्वाचं आहे. मनुष्य वेगवेगळ्या गोष्टीचं संरक्षण करतो, आपल्या संपत्तीचं रक्षण करतो, त्याचं सर्व लक्ष संपत्तीकडे असतं, पैशाकडे असतं, घरातील मौल्यवान वस्तूंकडे असतं, त्याचं संरक्षण तो करायला बघतो. परंतु लक्षात ठेवा, जर ह्या जगामधली सर्वात संरक्षण करण्यासारखी जर गोष्ट कोणती असेल तर आमचं हृदय असेल. देवाचं वचन आम्हाला सांगतं, कारण त्याच्यामध्ये जीवनाचा उगम आहे. आणि तेच जर भ्रष्ट झालं, त्याच्याच मध्ये जर घाणेरड्या गोष्टी असतील, पाप असेल, तर ते मनुष्याच्या पूर्ण जीवनाला उद्ध्वस्त करतात. त्या दिवशी मी एक हॉस्पिटलचं बोर्ड बघितला. त्याच्यावर लिहिलेलं होतं की आम्ही केवळ ह्या ठिकाणी हृदयावर इलाज करत नाही, तर तो हृदयरोग पुन्हा उद्भवू नये म्हणून आम्ही प्रयत्न करतो. मी तुम्हाला सांगू इच्छितो, देवाचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त आमच्या हृदयाला आरोग्य देतो, आमच्या हृदयामध्ये तो पवित्र परिवर्तन तो आणतो. एका ठिकाणी वचनामध्ये सांगितले की प्रभू सांगत आहे की मी तुला नवीन हृदय देईन, मी तुझ्यामध्ये नवीन आत्मा घालेल, तुझ्यातलं पाषाणमय हृदय मी काढून टाकेन. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये कशासाठी आला प्रियांनो? त्याला कोणता आणखीन एक नवीन धर्म स्थापनेमध्ये इंटरेस्ट नाही.
त्याची इच्छा आहे की आमचं हे पाषाणमय हृदय जे असाध्य रोगाने ग्रस्त झालेलं आहे, ज्याच्यामध्ये दुष्ट भाव आहे, ज्याच्यामध्ये वैर आहे, ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी भरलेल्या आहे, ज्यामुळे आम्ही इतरांना दुःख देतो, आमच्या आई वडिलांना दुःख देतो, आमच्या बहीण भावांना दुःख देतो. देवाची इच्छा आहे त्या हृदयाला बदलून टाकावं, त्याच्यामध्ये परिवर्तन यावं, ते हृदयाला खरं खरं आरोग्य मिळावं. एखाद्या वेळेस दवाखाने डॉक्टर्स सायन्स एखाद्या वेळेस अनेक गोष्टी सांगत असतील की आम्ही खऱ्या रीतीने तुमच्या हृदयाचं निदान करू शकतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाचं वचन सांगतं की केवळ परमेश्वर आमच्या हृदयाचं खरं निदान करण्यास समर्थ आहे. तो आमच्या वरील गोष्टी बघत नाही, तर तो आमच्या हृदयाची स्थिती बारकाईने पाहतो. त्याला आमच्या हृदयाची स्थिती खऱ्या रीतीने चांगल्या रीतीने माहीत आहे. आमच्या मित्रांना, आमच्या सोबत्याला आम्हाला ओळखायला अनेक वर्ष लागतात. हळूहळू आम्ही त्यांना चांगल्या रीतीने ओळखू लागतो. मी काही कुटुंबामध्ये पाहिलेलं आहे, कधी कधी पती पत्नी भांडण करतात, 20 वर्षानंतर 30 वर्षानंतर सुद्धा त्यांच्या तोंडामध्ये एक शब्द असतो, मला जर माहीत असतं तू अशी आहे की तू असा आहे तर मी तुझ्या संगती लग्नच केलं नसतं. किती 20-30 वर्षानंतर एकमेकाला तरी ओळखलेलं नाही. पण देवाचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर म्हणतो मी दुरून तुम्हाला ओळखतो, तुमचं उठणं बसणं निजणं मला ठाऊक आहे, तुमच्या मुखातून असा एकही शब्द निघत नाही. प्रभू सांगत आहे की तुम्हाला मुळीच ठाऊक नाही. देव आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो प्रियांनो. आणि म्हणून ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये आम्ही येतो, आम्ही लक्षात ठेवावं की आम्ही अशा व्यक्तीसमोर उभा आहोत, अशा व्यक्तीसमोर आम्ही आहोत की जो आम्हाला चांगल्या प्रकारे ओळखतो, जो आमच्या हृदयाची स्थिती चांगल्या प्रमाणे त्याला ठाऊक आहे. आणि हे जर हृदय घाणेरड्या गोष्टीने पापाने भरलेलं असेल तर ज्या प्रकारे एक काळ परमेश्वर देवाने सर्व सृष्टीचा नाश केला, एक दिवशी त्या न्यायी परमेश्वरासमोर आम्हाला उभा राहावं लागेल, त्या ठिकाणी आम्हाला जाब द्यावा लागेल. मी मगाशी सांगितलं की पाप म्हणजे काय, सर्व प्रकारचा स्वैराचार आहे. मेरी मर्जी, मला जे पाहिजे ते मी करेल, मला कोणी विचारणार नको. पण आम्हा प्रत्येकाला एक दिवस न्यायासनासमोर उभं राहायचं आहे आणि त्या जिवंत देवाला न्याय द्यायचा आहे. त्याच्या समोर उभं राहून प्रत्येक वाईट गोष्टीचा, प्रत्येक चुकीच्या शब्दाचा न्याय आम्हाला त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे. काही वर्षांपूर्वी जर कोणी सांगितलं असतं की शब्द हवेमध्ये फिरतात, 100 वर्षापूर्वी लोकांनी त्यांना मूर्ख ठरवलं असतं. पण आज आम्ही पाहतो, ज्यावेळेस आम्ही रेडिओ ऑन करतो, आम्ही पाहतो की अंतराळामधले शब्द त्या रेडिओच्या द्वारे आम्हाला ऐकायला मिळतात. 100-150 वर्षांपूर्वी जर कोणी सांगितलं असतं की चित्र हवेमध्ये फिरतात, लोक त्यांना हसले असते. पण आज आम्ही पाहतो, टीव्ही आम्ही लावतो आणि त्याच वेळेस लाईव्ह न्यूज आम्ही बघतो, मॅच आम्ही पाहतो, जगामध्ये इतर घडणाऱ्या घटना आम्हाला बघायला मिळतात. देवाचं वचन सांगतं की हे काळ ज्यावेळेस न्यायाच्या सिंहासनासमोर परमेश्वरासमोर ज्यावेळेस प्रत्येक व्यक्तीला उभं राहावं लागेल, त्यावेळेस प्रत्येक बऱ्या वाईट गोष्टीचा न्याय त्याला द्यावा लागेल, प्रत्येक व्यर्थ शब्दाबद्दल त्याला जाब द्यावा लागेल. आज कृपेचा काळ आहे, आजच देवाच्या दयेचा काळ आहे. आणि म्हणून जर कधी आम्ही त्याच्याकडे आज वळालो नाही, उशीर होणार आहे. तुम्हाला माहित नसेल, परंतु त्या काळात, नोहाच्या काळात, ज्यास परमेश्वराने सर्व सृष्टीचा नाश केला, नोहा कोणतंही पावसाचं चिन्ह नसताना तारू बांधू लागला. लोक त्याला हसू लागले, त्याची टिंगल करू लागले, त्याची टवाळी करू लागले. ते म्हटले, काय करत आहेस? पावसाचं चिन्ह नाही, एकही ढग नाही, आणि तू काय करत आहेस?
लोक त्याला हसत असताना, जसं आज या ठिकाणी अनेक जणांनी येऊन तुम्हाला सांगितलं प्रभूविषयी, नोहा त्यांना सांगत होता की मोठा जलप्रलय येणार आहे, पश्चाताप करा, आपल्या पापापासून वळा, देवाकडे या. परंतु त्या लोकांनी ऐकलं नाही, मन कठीण केलं, मन कठोर केलं, देवाची वाणी त्यांनी ऐकली नाही. ज्यावेळेस परमेश्वराची वेळ ठरली होती, परमेश्वराने सांगितलं, नोहा, तू आणि तुझे कुटुंब जे माझ्या वचनावर विश्वास ठेवतात त्या नावेमध्ये चला. बायबल मला सांगतं की परमेश्वर देवानी त्या तारूचं दार बंद केलं की नोहालाही ते उघडता येणार नाही. त्या तारूमध्ये परमेश्वराने त्याला बंद केलं आणि मोठा जलप्रलय पृथ्वीवर आणला. झरे फुटले, आकाशाचे कपाट उघडले, पावसाचे. अनेक दिवसपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडत होता. सर्व पृथ्वी पाण्याने बुडाली, मोठमोठे पर्वत पाण्याने बुडाले, सर्व जीवसृष्टी नष्ट झाली. ज्यावेळेस पाऊस येऊन लोकांना बुडवत होता, तोपर्यंत त्यांना कळालं नाही की काय घडत आहे. त्या आपल्या जीवनामध्ये, त्या आपल्या स्वतःच्या मनाच्या इच्छेप्रमाणे त्या ठिकाणी वागत होते, देवाला दुःख देत होते आणि जलप्रलय येऊन त्यांना बुडूपर्यंत त्यांना काही कळालं नाही. त्यानंतर नोहाने त्यांच्या किंकाळ्या ऐकल्या, त्यांची आर्त आरोळी ऐकली, पण त्याला दार उघडायची परवानगी नव्हती. प्रियांनो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी अजूनही कोणी असेल, एखाद्यास तुम्हाला वाटत असेल की मला काय होणार, जे जगाचं होईल ते माझं होईल, मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, आजच समय आहे, आपण त्या प्रभूकडे वळूया, आपल्या हृदयाची स्थिती आपण बदलूया. कारण या जगामधलं सर्वात जर कपटी काय असेल तर बायबल सांगतं हृदय आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्याचं हृदय जर समजायला लागलं त्याच्यात काय आहे, तर कोणी दोन व्यक्ती एका ठिकाणी बसू शकणार नाही. कारण आम्हा प्रत्येकाच्या मनामध्ये सदैव वाईट विचार येतात, दुष्ट भावना येतात, दुष्ट गोष्टी येतात. आमचं हृदय कपटाने भरलेलं आहे. प्रभू त्याच हृदयाला बदलण्यासाठी, त्याच हृदयाचा उद्धार करण्यासाठी, तारण करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. त्याचं मूल्यवान रक्त त्याने आमच्या पापांसाठी सांडलं. जगाला ते आवडतं, वाईट गोष्टी, पाप आवडतं, म्हणून म्हटलं जातं दाग अच्छे हे, कारण मजा वाटती वाईट करण्यासाठी. पण लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सर्व पापापासून सोडवण्यास समर्थ आहे. असं म्हणतात की इतिहास कोणी बदलू शकत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, जसं ब्रदर राजा यांनी सांगितलं की आधी ते काय होते, त्याचं जीवन, त्यांची साक्ष त्यांनी सांगितली. जग सांगतं इतिहास कोणी बदलू शकत नाही, पण परमेश्वराकडे असं खोडरबर आहे, असं इरेजर आहे की आमचा सर्व इतिहास तो खोडून टाकतो, आणि ते आहे प्रभू येशू ख्रिस्ताचं मूल्यवान रक्त. आमचा सर्व इतिहास, आमचा सर्व भूतकाळ खोडून टाकण्यासाठी ते समर्थ आहे. प्रभू आम्हाला असं बनवतो की जसं कधी आम्ही पूर्वी पाप केलंच नव्हतं. प्रियांनो, जर तुम्ही त्याच्याकडे वळाल, आज जर त्याची वाणी तुम्ही ऐकत असाल आणि त्याला म्हणाल की प्रभू, आज माझी ही स्थिती आहे, माझ्या हृदयामध्ये आज तू येण्याची गरज आहे, माझ्या हृदयामध्ये सर्व घाणेरड्या गोष्टी आहे, प्रभू माझी क्षमा कर. आज मी तुम्हाला सांगतो, आज कृपेचा काळ आहे, आजच ती वेळ आहे. देवाचं वचन सांगतं की सुगी संपली, हंगाम आटपला, पण आमचं तारण झालं नाही, अशी म्हणण्याची वेळ आम्हाला यायला नको. तारणाचा दिवस आजच आहे. आम्हाला ठाऊक नाही ती वेळ कधी येईल, ज्यावेळेस देव ह्या जगाचा नाश करेल. युद्धाच्या आवया आम्ही रोज ऐकतो. बायबल सांगतं की शेवटचा काळ येणार आहे. कोणता दिवस त्यांनी ठरवून दिला नाही, पण चिन्ह मात्र निश्चित दिलेले आहे.
ही राष्ट्र राष्ट्रावर उठेल, राज्य राज्यावर उठेल, दुष्काळ होईल, मोठमोठे भूमिकंप ठिकठिकाणी घडतील आणि हे चिन्ह आहे जगाच्या शेवटाचं. आम्ही पाहत आहोत की ठिकठिकाणी भूकंप घडत आहेत. 10 वर्षापूर्वी असं कधी नव्हतं. आणि हे सर्व चिन्ह आम्हाला सांगत आहेत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याचा काळ जवळ आलेला आहे. न्यायाचा दिवस जवळ आलेला आहे. त्याच्या पुढे कोण टिकेल? प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो, आज प्रभूचं वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे. आम्हाला माहित नाही पुन्हा आम्ही मातुरीला येऊ किंवा नाही, पुन्हा तुमची माझी भेट होईल का नाही, परंतु जर नसेल तर आजच ही समय आहे. पुढचा दिवस कसा येईल, उद्याचा दिवस कसा येईल आम्हाला ठाऊक नाही. 2 दिवसापूर्वी मी एक फार भयानक स्वप्न पाहिलं. मी तुम्हाला सांगू इच्छितो, काहीतरी अघटित घडत आहे, काहीतरी भयानक घडत आहे. सांभाळा, प्रभूच्या येण्याचा काळ जवळ आलेला आहे. त्यावेळेस आपले डोळे आपण बंद करूया, आपल्या पायावर आपण उभं राहूया. हो राखांदारा ना 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 रिबासी रे 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 अंदारा ना. प्रभूचं वचन आज आपल्यापर्यंत आलेलं आहे. देवाचं पवित्र वचन तुमच्यापर्यंत आलेलं आहे. प्रभूने त्याचा शब्द तुमच्या संगती आज या ठिकाणी बोललेला आहे. आज हीच वेळ तुमच्यासाठी आहे प्रियांनो. अजूनही आपल्या हृदयामध्ये तुम्ही त्या प्रभूला ग्रहण केलेलं नाही, अजूनही आपल्या हृदयामध्ये त्याला तुम्ही आमंत्रित केलेलं नाही, तरी संधी आज प्रभूने तुम्हाला दिलेली आहे. आजची ही मीटिंग इथं समाप्त होईल. उद्या तुम्ही कुठे असाल, मी कुठे असेल, पण जर आपल्या हृदयामध्ये प्रभूला तुम्ही आमंत्रित आज जर कराल तर आपण कुठेही असो, जर आज प्रभूचं येणं झालं, आपण कुठेही असो, प्रभू त्या स्वर्गामध्ये आम्हाला तो घेईल. देवाचं वचन सांगतं, जितक्यांनी त्याचवर विश्वास ठेवला तितक्यांना देवाचं पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार देवाने दिलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही आपल्या हृदयामध्ये त्याला आमंत्रित करता, देवाचं वचन आम्हाला सांगतं, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यामुळे आम्ही देवाचं लेकरं बनतो. त्याला आपल्या अंतःकरणामध्ये जागा दिल्यामुळे देव आम्हाला त्याचे मुलं, पुत्र आणि कन्या बनवतो. आणि ज्यावेळेस आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनतो, मी तुम्हाला सांगतो, त्याच्या घरातील सर्व आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. कारण आशीर्वाद पुत्रांसाठी आहे, कन्यांसाठी आहे. हालेलुया. आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरी होईल. आज जर आपल्या मनाची स्थिती तुम्ही बदलाल तर किती बरी होईल. लक्षात ठेवा, देव प्रेमळ आहे, पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो, त्याचबरोबर तो न्यायी सुद्धा आहे. तो न्यायी परमेश्वर आहे. तो न्यायी परमेश्वर आहे. तो तुमच्या वरील गोष्टी बघून न्याय करत नाही, तुमच्या हृदयाची स्थिती बघून तो न्याय करतो. हालेलुया. धन्यवाद असो. अजूनही तुम्ही आपल्या हृदयामध्ये प्रभूला आमंत्रित केलं नसेल, आज ह्या वेळेस आपलं हृदय त्याच्यासाठी उघडे या. देवाचं वचन सांगतं, जो कोणी आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवतो की येशू प्रभू आहे आणि मुखाने कबूल करतो, त्याचा उद्धार होतो, तारण होतं, त्याला मुक्ती मिळते, त्याला मोक्ष मिळतो. प्रभूने फार साधं आणि सोपं आमच्यासाठी केलेलं आहे, सरळ केलेलं आहे. आपण त्या प्रभूवर विश्वास ठेवूया. त्याला म्हणा की प्रभू येशू, माझ्या हृदयात तू ये, माझ्या पापांची मला क्षमा कर, मला तुझं मूल तू बनव, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन आण. प्रभू, त्या न्यायापासून माझं रक्षण कर, त्या भयानक दिवस जे येणार आहे त्याच्यापासून माझं रक्षण कर. आज मी तुझ्याकडे आक्रोश करत आहे प्रभू, माझ्यावर दया कर. हालेलुया. आज जरी तुमची प्रार्थना असेल तर प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाच्या द्वारे तुमच्या हृदयामध्ये येऊन वास करेल. तो तुमच्या हृदयाची स्थिती पूर्णपणे बदलवून टाकेल. तो तुम्हाला धार्मिक आणि नीतिमान बनवेल.
त्याचा आनंद आणि त्याची शांती तुमच्या हृदयामध्ये वास करेल. तुम्हाला नवीन व्यक्ती तो बनवेल, नवीन व्यक्ती तो बनवेल.